नमस्कार, मी आरती आणि आपण पाहता आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा. चला तर मग एक नजर टाकूयात सध्याच्या घडीच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह राज्यसभेच्या 19 नवीन सदस्यांनी आज खासदारकीची शपथ घेतली. शरद पवार यांनी व्हीलचेअरवरून शपथ घेतली. त्यासोबतच महाराष्ट्रातून भाजपचे रामराव सखाराम वडकुटे, तर शिंदे गटाच्या ज्योती वाघमारे आणि आरपीआयचे रामदास आठवले यांनी ही शपथ घेतली. शपथविधीचे अध्यक्ष होते राज्यसभा अध्यक्ष CP राधाकृष्णन, तर उपसभापती हरिवंश आणि संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजूही उपस्थित होते. नवनिर्वाचित सदस्यांमध्ये महाराष्ट्राचे 5, तामिळनाडूचे 6, पश्चिम बंगालचे 5 आणि ओडिशाचे 3 सदस्य आहेत. तामिळनाडूतर्फे शपथ घेतली. बहुतेक सदस्यांनी आपापल्या प्रादेशिक भाषेत शपथ घेतली, तर ज्योती वाघमारे यांनी सावित्रीबाईंच्या वेशात पोहोचून शपथ घेतली आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती इथे झालेल्या सभेत सुनेत्रा पवार यांनी प्रथमच जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांचा आवाज भावनांनी दाटून आला होता. फक्त पार्थ आणि जय हेच माझं कुटुंब नाही, तर संपूर्ण बारामती माझं कुटुंब आहे. या त्यांच्या विधानाने उपस्थितांसह संपूर्ण महाराष्ट्र भावूक झाला. या सभेला अनेक प्रमुख नेते उपस्थित होते, ज्यात एकनाथ शिंदे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचाही समावेश होता. तसेच NCP अजित पवार गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुनेत्रा पवार यांनी आपल्या भाषणात अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की दादा आपल्यात नाही हे अजूनही मान्य होत नाही. त्यांनी बारामतीच्या विकासाची परंपरा पुढे नेण्याचा शब्द दिला आणि बारामतीची प्रतिष्ठा कमी होऊ देणार नाही असे आश्वासनही दिले. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तर्फे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून बिनविरोध निवडणूक व्हावी अशी त्यांची इच्छा होती. मात्र महाविकास आघाडीतील काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी दिल्याने सुनेत्रा पवार यांचा बिनविरोध विजयाचा मार्ग अडथळ्यात आला आहे. काँग्रेसच्या या निर्णयामुळे महायुतीत नाराजी व्यक्त केली जात आहे. विशेषतः पार्थ पवार यांनी काँग्रेसला इशारा दिला की त्यांनी योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा महाराष्ट्रात त्यांना त्रास होऊ शकतो. पार्थ पवार म्हणाले की लोक विसरत नाहीत आणि एवढ्या प्रौढ पक्षाने चुकीचा निर्णय घेतला आहे. त्यांनी सांगितले की वेळ आली तर सामना करावा लागतो आणि नशीब ठरवेल काय व्हायचं. तसेच त्यांनी काँग्रेसच्या महाराष्ट्रातील स्थितीबाबत चिंता व्यक्त करत डाऊनफॉलचा धोका असल्याचेही अधोरेखित केले. या पोटनिवडणुकीत महायुती आणि काँग्रेस यांच्यात थेट संघर्ष दिसून येत असून बारामतीतील राजकीय तापमान उंचावलेले आहे. स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणून अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखालील अशोक खराच्या अडचणीत आता मोठी वाढ झाली आहे. आधीच 13 गुन्ह्यांनी ओळखला जाणारा खरात आता मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या तपासाखाली आहे. ईडीने नाशिक पोलिसांकडून मिळालेली सर्व महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली असून खरातचे कोट्यवधींचे आर्थिक साम्राज्य कसे उभे राहिले याची सखोल चौकशी केली जाणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दौऱ्यावर स्पष्ट सांगितले की SIT सखोल तपास करत आहे आणि ईडीने प्रकरणात हस्तक्षेप केला आहे. याच दरम्यान खरातच्या पत्नी कल्पना खरात यांच्याविरुद्धही जमीन व्यवहारात फसवणुकीचा गुन्हा दाखल असून तिला अटक करण्यासाठी नाशिक, पुणे आणि अहिल्यानगरमध्ये 3 विशेष पथक तयार करण्यात आले आहेत. सध्या कल्पना फरार असून मुलगा हर्षवर्धनचा फोन उपलब्ध नाहीये. SIT आणि ईडीच्या या सखोल तपासानंतर खरात आणि त्याच्या कुटुंबियांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. गोरेगाव पूर्व दिंडोशी संतोषनगर परिसरात मरियम्मा देवीच्या शोभायात्रेदरम्यान झालेल्या राड्याप्रकरणी महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राडेखोरांच्या अनधिकृत घरांवर JCBच्या माध्यमातून तोडक कारवाई केली जात आहे. महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. या राड्याचा पाया म्हणजे कालच्या संध्याकाळी दिंडोशी संतोषनगर परिसरात झालेली मरियम्मा देवीची शोभायात्रा. 2 गटांमध्ये वाद निर्माण झाला आणि तुफान हाणामारी झाली. यामध्ये 3 ते 4 जण गंभीर जखमी झाले आहेत, तर अनेक जखमींवर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर दिंडोशी पोलिसांनी 8 जणांना मध्यरात्री अटक केली आहे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आरोपींच्या अनधिकृत घरांवर कारवाई करण्याची मागणी केली होती आणि महापालिकेने आज JCBच्या माध्यमातून तोडक कारवाई केली. याबाबत बजरंग दलाचे कोकण प्रांत सहसंयोजक गौतम रावरिया म्हणतात, जर फक्त दाखवण्यासाठी कारवाई केली तर पुन्हा आंदोलन होईल. तर शिवसेना ठाकरे गटाचे स्थानिक आमदार सुनील प्रभू म्हणतात, कारवाई योग्य आहे आणि दोषींवर योग्य ती कारवाई होईलच.
महाराष्ट्रात सध्या घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यासंबंधी गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, ज्यामुळे सामान्य लोकांनी घरगुती स्वयंपाकासाठी गॅस मिळण्यात अडचणी येत आहेत. राज्यभरात काही भागांमध्ये सिलेंडरच्या वितरणासाठी रांगा लांबून लागल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत, ज्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने घरगुती गॅस सिलेंडर उपलब्ध न होण्याच्या समस्येवर मुंबईत बांद्रा येथील कलेक्टर कार्यालयाबाहेर पक्षाचे मुंबई अध्यक्ष चेतन अहिरे यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आलं. त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडून गॅस पुरवठा सुरळीत होत नसल्याची टीका केली आहे. आंदोलनात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नियमबद्ध पुरवठा सुनिश्चित करावा अशी मागणी व्यक्त केली आहे. मालेगाव येथे वंचित बहुजन आघाडीने वाढत्या गॅस दरांमुळे आणि पाणी पुरवठा अडचणींमुळे निदर्शनास आणले. आंदोलकांनी नरेंद्र सिलेंडर कधी मिळणार असे घोषणापत्र देत प्रशासनाची दखल घेण्याची मागणी केली. या आंदोलनात स्थानिक नागरिकांचा त्रास आणि वाढत्या दरांमुळे होणारा सामाजिक परिणाम यावर प्रकाश टाकण्यात आला. तसेच नियमित आणि सुरळीत गॅस पुरवठा सुनिश्चित करण्याची मागणी करण्यात आली. औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गॅस टंचाई विरोधात तीव्र आंदोलन सुरू करण्यात आले आहे. नागरिकांना गॅसच्या दरवाढी आणि अपुऱ्या पुरवठ्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे आंदोलनात नमूद केले गेले. आंदोलनात सहभागी लोकांनी नरेंद्र सिलेंडर कधी मिळणार अशा घोषणा करत शासनाविरोधात रोष व्यक्त केला. त्याबरोबरच नागरिकांना त्वरित सिलेंडर पुरवठा आणि दरवाढ कमी करण्याची मागणी करण्यात आली. सध्या या बातमीपत्रात एवढंच. पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.